दरम्यान आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी आहे अशी टीका आता यावर संजय राऊत यांनी केली। तर त्यांच्या टीकेला वायकरांनी नेमकं काय उत्तर दिलं आपण तेही पाहूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी CBIचे खटले दाखल करा किंवा केले। त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि CBIला हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं। पोलीस EOW गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं। EOWच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे। संजय राऊतांनी म्हटलंय की क्लीन चिट देणं आता काही नवीन नाहीये। उद्या फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायची बाकी आहे, बाकी सगळ्यांना हे सरकार क्लीन चिट देतं। संजय राऊत काय म्हणतात त्याच्याकडे मी जातच नाही। कोणीतरी काहीतरी बोलतं किंवा काही माहीत नाही किंवा त्यांना सत्यता माहीत असेल तर त्यांनी तसं बोलावं, त्याच्यावरती मी काही भाष्य करत नाही। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा